कोलार येथील कैलास पिलगर यांचा केक शॉप चव्हाण नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्यांच्याकडून पैसे पण हिसकावून घेतलेले आहेत आणि त्यांना मारहाण पण केलेली आहे। त्यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी आमच्याकडे तसं तक्रार अर्ज केला होतो आणि ते आम्ही फेसबुक लाईव्ह घेत होतो। फेसबुक लाईव्ह चालू असताना ते DYSP अमोल भारती आले। त्यांनी आम्हाला फेसबुक लाईव्ह त्या ठिकाणी आम्हाला कोंडून ठेवलं आणि आम्हाला मारहाण पण केली, शिवीगाळ पण केलेली आहे। तेथील महिला कर्मचारी पण आहे एकटी। आणि काय मागणी आपली जी घटना झाली त्याच्यावर काय मागणी आपली आता? आमची मागणी असे की ते DYSP अमोल भारती यांना बडतर्फ केलं जावं। त्याच पोलीस स्टेशन मध्ये एक महिला कर्मचारी आहे, तिने देखील मारहाण केलेली आहे, परंतु आम्हाला तिचं नाव माहित नाहीये, पण तिला देखील बडतर्फ केलं जावे। आणि जो दिनेश चव्हाण नावाची व्यक्ती आहे कोलार गावामध्ये त्या कैलास पिलगर यांना मारहाण केली, त्याचं आमच्याकडे CCTV फुटेज आहे, पुरावे आहे, त्यांना देखील बडतर्फ केलं जावं।